मागील 4 भागांमध्ये आपण भारत आणि जग, भारताचे शेजारील राष्ट्रांसोबतचे जगातील इतर महत्त्वाच्या देशांशी असलेले संबंध आणि भारताचे स्वतंत्र असे परराष्ट्र धोरण या घटकांवर विस्ताराने परीक्षाभिमुख चर्चा केली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूपीएससी आणि एमपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन 2 पेपर मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामध्ये अंतर्भूत असणारा घटक परदेशस्थ भारतीय अर्थात इंडियन डायस्पोरा याविषयी चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते। सर्वप्रथम आपण परदेशस्थ भारतीय म्हणजे कोण याबद्दल माहिती घेऊया। परदेशस्थ भारतीयांसंबंधीच्या एका उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार जगाच्या विविध भागांमध्ये स्थलांतरित झालेल्या आणि आपली स्वतंत्र भारतीय ओळख जपणाऱ्या भारतीयांचा समूह म्हणजे परदेशस्थ भारतीय अशी व्याख्या केलेली आहे। मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेअर्स परदेशस्थ भारतीयांचे सुरुवातीला अनिवासी भारतीय अर्थात एनआरआय आणि मूल निवासी भारतीय अर्थात पीआयओ अशा 2 वर्गांमध्ये वर्गीकरण केले होते। तथापि केंद्रीय गृह मंत्रालयाने 9 जानेवारी 2015 रोजी राजपत्रात अधिसूचना जारी करून सर्व नोंदणीकृत मूल निवासी भारतीयांना अर्थात ओसीआय या नागरिकांचा दर्जा बहाल केला आहे। त्यामुळे सध्या भारतीय नागरिकांची मूल निवासी भारतीय ही स्वतंत्र वर्गवारी संपुष्टात आलेली आहे। परदेशस्थ भारतीयांचे विस्तृत वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल। 1. चरितार्थासाठी जाणारे। 2. वसाहती कालखंडामध्ये शेतमळ्यांमध्ये काम करण्यास फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद व टोबॅगो, सुरिनाम इत्यादी देशात गेलेले भारतीय ज्यांना गिरमिटिया अर्थात इंडेंचर्ड असे म्हटले जाते। 3. भारतीय नागरिकत्व असणारे परंतु परदेशामध्ये वास्तव्यास असणारे ज्यांना ग्रीन कार्ड सारख्या सवलती मिळालेल्या आहेत। 4. पर्यटक, संशोधन करण्यास जाणारे, अल्प कालावधीमध्ये परतणारे अर्थात फ्लोटिंग नागरिक। मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा घटक म्हणून आणि त्यांचे आर्थिक योगदान लक्षात घेता परदेशस्थ भारतीय या घटकाची चर्चा करणे क्रमप्राप्त आहे। संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2015च्या पाहणीनुसार परदेशात गेलेल्यांच्या जगातील एकूण स्थलांतरितांच्या संख्येपैकी भारतीयांची संख्या अधिक आहे। स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने प्रादेशिक सार्वभौमत्वावर भर दिल्याने परदेशस्थ भारतीयांकडे दुर्लक्ष झाले। परिणामी परदेशस्थ भारतीयांची परराष्ट्र धोरणाला आकार देण्यातील भूमिका मर्यादित राहिली। जागतिक बँकेच्या मायग्रेशन अँड रेमिटन्स नावाच्या अहवालानुसार आपल्या मूळ देशामध्ये पैसे पाठवण्याच्या बाबतीत परदेशस्थ भारतीय जगात प्रथम क्रमांकावर आहेत। 1991 नंतर अनिवासी भारतीयांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागाबाबत विचार केला गेला। 2000 साली तत्कालीन एनडीए सरकारने परदेशस्थ भारतीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी LM सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली। या समितीच्या शिफारशींवरून व्हिसा रहित व्यवस्थेकरिता पीआयओ कार्डचे संस्थात्मक प्रारूप, प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड, प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन इत्यादी बाबी अंमलात आणल्या गेल्या। 2013 पासून प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन केले जात आहे। परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाकडून देशाच्या विकासात दिल्या जाणाऱ्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी याच दिवशी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले होते। या घटनेचे औचित्य साधून 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो। सध्या परदेशस्थ भारतीयांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन नो इंडिया, स्टडी इंडिया सारख्या योजना, इंडिया कम्युनिटी वेलफेअर फंड, प्रवासी सोशल वेलफेअर योजना इत्यादी कार्यक्रमांद्वारे परदेशस्थ भारतीयांशी निकटचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। परराष्ट्र धोरण अभ्यासकांच्या मते नव उदारमतवादी धोरणात्मक पुढाकारांना प्रोत्साहन देणारे घटक म्हणून भारत सरकारला परदेशस्थ भारतीयांच्या आर्थिक क्षमतेची झालेली जाणीव तसेच परदेशस्थ भारतीयांचा सॉफ्ट पॉवर म्हणून वापर यामुळे परदेशस्थ भारतीयांबाबतच्या सरकारच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडून येण्यास मदत झाली। परदेशस्थ भारतीय
भारतीयांनी ते ज्या देशात राहतात तेथे केवळ आर्थिक विकासातच नव्हे तर तिथल्या राजकीय प्रक्रिया व एकंदर विकासातही योगदान दिलेले आहे. बऱ्याच भारतीयांनी राजकारणात चांगला ठसा उमटवलेला आहे. इंडियाज फोरा गव्हर्नमेंट लीडर्स लिस्ट 2022 नुसार जगभरातील 15 देशात भारतीय वंशाचे 200 पेक्षा जास्त नागरिक सरकारमध्ये विविध सर्वोच्च स्थानांपर्यंत पोहोचले आहेत. यात राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, संबंधित देशांतील सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश, कॅबिनेट मंत्री, राजनैतिक अधिकारी आदी पदांवर भारतीय वंशाचे नागरिक आहेत. अशा भारतीयांचा एक दबाव गट तयार करता येईल का याची चाचपणी करणे आवश्यक ठरते. कारण अशा दबाव गटाच्या माध्यमातून भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण करता येईल, तसेच भारतामध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण इत्यादी बाबींचा ओघ वाढण्यास मदत होईल. सध्या भारत सरकारचे बहुचर्चित कार्यक्रम डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यांनाही फायदा होऊ शकतो. परदेशस्थ भारतीयांना भारत सरकार विविध मार्गांनी भारताशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना भारतामध्ये उद्योग स्नेही वातावरण निर्माण करून देण्याची निकड आहे. सध्या प्रचलित असणारे कायदे, कर रचना, पर्यावरणीय मंजुऱ्या इत्यादी बाबींमधील क्लिष्टता कमी करणे आवश्यक आहे. या घटकावर आतापर्यंत 2017 आणि 2023 पर्यंत 3 प्रश्न विचारण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजात परदेशस्थ भारतीयांची भूमिका महत्त्वाची आहे. या संदर्भात परदेशस्थ भारतीयांच्या दक्षिण पूर्व आशियातील भूमिकेचे मूल्यांकन करा असा प्रश्न 2017 या वर्षी 15 गुणांसाठी विचारण्यात आला होता. तर अमेरिकेच्या आणि युरोपीय देशांच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेमध्ये परदेशस्थ भारतीयांची भूमिका ही निर्णायक आहे. सोदाहरण टिप्पणी करा असा प्रश्न 2020 या वर्षी 10 गुणांसाठी विचारण्यात आला होता. आणि परदेशस्थ भारतीयांनी पश्चिमेत नवी उंची गाठली आहे. या घटनेच्या भारताच्या दृष्टीने असलेल्या आर्थिक आणि राजकीय लाभांचे वर्णन करा असा प्रश्न 2023 या वर्षी 10 गुणांसाठी विचारण्यात आला होता. परदेशस्थ भारतीयांना भारताशी अधिकाधिक जोडून भारत व ते नागरिक असलेले देश यांच्या विकासामध्ये त्यांचे सहकार्य प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. या घटकाच्या तयारीमध्ये परदेशस्थ नागरिकांच्या करिता भारत सरकार राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रम इत्यादींची माहिती प्राप्त करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, प्रवासी कौशल योजना या उपक्रमाद्वारे परदेशात जाणाऱ्या कामगारांना तिकडे जाण्यापूर्वी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात संबंधित देशातील सामाजिक चालीरीती, समजुती, नियम व आधुनिक उपकरणे याबाबत माहिती दिली जाते. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नो इंडिया प्रोग्राम याद्वारे आजपर्यंत विविध विदेशातील भारतीय युवक व युवती यांची निवड करून त्यांना भारतातील संस्कृती, शहरे, ग्रामीण जीवन, चित्रपट, लोकांचे राहणीमान इत्यादींची ओळख करून दिलेली आहे. या घटकाच्या तयारीसाठी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांची संकेतस्थळे व इंटरनेटवरून संबंधित माहिती अभ्यासता येईल. मित्रांनो, यूपीएससी आणि एमपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन 2 पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामध्ये अंतर्भूत असणारे सर्व घटक आपण स्वतंत्रपणे या व्हिडिओच्या मालिकेतून अभ्यासलेत. वर्णनात्मक स्वरूपाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भातला तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.